प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं सावट। राज ठाकरेंच्या सारसबागेतील सभेवर पावसाचं सावट, तर शरद पवारांची वडगाव शिरीतील सभा रद्द। माझ्या नादी लागू नको, जे नादी लागतात त्यांचा बंदोबस्त करतो, अजितदादांचा निलेश लंकेंना इशारा। शिरूर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंचं शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महत्त्वाचं पत्र। निवडणूक लढणार आणि जिंकणार, शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम। आमच्या विचारांशी मिळतं जुळतं घेणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी द्या, शांतिगिरी महाराजांचं भक्तांना आवाहन। अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच मी बघतो। अजित पवारांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवारांना ओपन चॅलेंज। नकली शिवसेनेवरून वातावरण तापलं। मोदींनी बाळासाहेबांचा अपमान केला। उद्धव ठाकरेंची टीका, तर मोदी शहांनी कधीच बाळासाहेबांचा अपमान केला नाही। फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। मतदानाच्या टक्केवारीमधील विलंबाबाबत एडीआर संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका। मतदानाची टक्केवारी 48 तासात जाहीर करण्याची निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची याचिकेतून मागणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा। सुप्रीम कोर्टाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। केजरीवाल आजच जेलमधून बाहेर येण्याची शक्यता। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकरची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता। पुणे, सातारा, अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची धुवांधार बॅटिंग, तर पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। अवकाळीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान। वोट बँकेला आरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा। नंदुरबारमधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। भाजपला यावेळेस सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल। काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर टीका। काही नेत्यांनी मोदींवर वाईट वेळ आणली आहे, त्यामुळे मोदींना निवडणुकीत महाराष्ट्रातच मुक्काम करावा लागतोय। जरांगे पाटलांचा पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल। खासदार निधी परत गेल्याचे पुरावे द्या। प्रीतम मुंडेंची खासदार निधीवरून विरोधकांवर टीका। कल्याणमधील शिवसेना पदाधिकाऱ्याला धमकी। शिवसेना पदाधिकारी अरविंद पोटेंना जीवे मारण्याची धमकी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाळ हरदास यांनी धमकी दिल्याचा आरोप। मुंबई शिक्षक मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा दावा। सध्या समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या नावानं साड्या वाटप। निवडणूक भरारी पथकाकडून समर्थकावर गुन्हा दाखल। आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पंढरपुरात लाच स्वीकारणाऱ्या पोलिसावर लाचलुचपत विभागाची कारवाई। 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।